त्रास होते असं म्हणतो आपण, परंतु खिशात काही हात घालत नाही तर ते काम होणार नाही ना. म्हणून आपण सर्वांनी या उपक्रमाला देवानंद पाटलांनी ती सुरुवात केली. त्यांनी स्वतःही दिले, बरेच जणांनी दिले, माझ्याकडे काही यादी नाही. 22-23 लोकांनी दिले. उरलेल्या काही लोकांनी ताबडतोब मदत करावी आणि आपल्याला त्रास कमी होईल. तुम्ही रोज जप चालते आपल्या गावात, बापा बापा वानर, बापा बापा. आता बापा बापा केल्यापेक्षा एखादा खापा खिशात जाऊ द्या हात, म्हणजे हे दुःख काही वर्षासाठी कमी होईल, आपल्याला त्रास होणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. डोंगरे महाराजांचे वाक्य खूप सुंदर आहेत. आपल्या अंतःकरणात ते संग्रही ठेवण्यासारखे आहेत. आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर निश्चित ते संग्रही राहतील, पण आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर हे वाक्य तुमच्या हृदयात राहू शकत नाही. किती सुंदर वाक्य आहे. जिसको संसार में सौंदर्य दिखता है वह संसार की भक्ति करता है, और जिसको भगवान में सौंदर्य दिखता है वो भगवान की भक्ति करता है. किती सुंदर वाक्य, ध्यानात ठेवा. स्मरण रूपी शाईनं हृदय रूपी कागदावर लिहून घेण्यासारखं हे वाक्य आहे, हे विसरू नये. अनेक संतों के मुख से आपके सद्गुणों की कथा मैंने सुनी है, तभी से मैंने निश्चय किया. म्हणजे रुक्मिणी म्हणत आहे, रुक्मिणी बोलते पत्रामध्ये देवाला, अनेक संतों के मुख से आपके सद्गुणों की कथा मैंने सुनी है. याचा अर्थ की रुक्मिणी केवळ सुदेव ब्राह्मणाचंच ऐकलं असं नाही. अनेक संतों के मुख से मैंने सुना है, लेकिन आज मैंने निश्चय किया, तभी से मैंने निश्चय किया कि आप जैसे निष्काम हैं वैसे ही मैं निर्विकार हूं. जैसे तुम्ही तसे मी, मैं आपका ही एक भाग अंग हो. रुक्मिणी म्हणते तुम्ही जसे आहे तसं मी सुद्धा तुमचं एक अंग आहे शरीराचं, म्हणून तुम्ही माझा स्वीकार करावा. संसार का कोई भी सुख जिसको मीठा लगता है उससे भगवान दूर रहते हैं. संसारातली गोडी देवाच्या गोडीला प्रतिबंध असते. लक्षात आलं का? संसारातली गोडी ईश्वराची परमात्म्याच्या गोडी लागण्यामध्ये प्रतिबंध करते. जे आपल्यावर संकट येतात खऱ्या अर्थानं ते कृपाच आहे देवाची. त्या निमित्तानं तरी आपण अंतर्मुख होतो. संकट आलेच नसते तर आपण शांत बसलो नसतो किंवा अंतर्मुख झालो नसतो. संकट हे माणसाला देवाच्या चरणापर्यंत नेणारं माध्यम आहे. संकट हा रस्ता आहे ईश्वराकडे. तुम्ही जिथं गेले तिथं यश आलं असताना तर तुम्ही बस आमच्या जाऊ द्या पुढचं बोलत असे अवकाळी लोक आहो आपण, काय सुटी आहे का आपलं काम? तुम्हाला यश येत नाही प्रत्येक कामात, हेच देवाची कृपा आहे. मला सुद्धा तुम्ही म्हणजे मी तुम्हाला म्हणताना तुम्ही म्हणत जा मनातून, तूही आमच्यातच आहेस, आणि मी ते कबूल करतो. म्हणजे तसं काही नाही, मी मला तुम्हालाच सांगतो असं नाही. तुम्ही म्हणत असताना तो तुम्ही शब्द अनेक वचनी आहे, एक वचनी आहे का? तो शब्द हा एक वचनी असतो सर्वनामातला, आणि तुम्ही हा शब्द बहुवचनी आहे. तेव्हा त्या तुम्ही शब्दामध्ये मी पण असेल असं गृहीत धरूनच मी बोलतो. तर सुंदर वाक्य महाराज बोलत आहेत कि संसार की कोई भी सुख जिसको मीठा लगता है उससे भगवान दूर रहते हैं. भगवान निष्काम है. जीव जब निर्विकार होता है तब भगवान उसके साथ खेलते हैं.
संसार का कोई भी सुख जिसको मीठा लगता है उससे भगवान दूर रहते हैं. किती गोड शब्द आहे. देव खेळतो काही लोकांच्या सोबत आणि काही लोकांच्या देव दूर राहतो. आपल्या पंढरपूरला बडवे पुजारी म्हणून बडवे होऊन गेले. त्यामध्ये एक प्रल्हाद महाराज बडवे म्हणून होऊन गेले पुराणे 350 वर्षापूर्वी. आता तर बडवे चांगले नाहीत हे वाक्य सर्वांच्या कानावर माहीतच आहे. पण त्यांच्याही कुलामध्ये तुकाराम महाराज सारखे एक संत झाले. त्यांचं नाव आहे बोला प्रल्हाद महाराज बडवे, की ज्यांना देव त्यांच्याशी बोलत असे. त्यांच्या घरी देवाला करमलं नाही मंदिरामध्ये तर देव त्यांच्या घरी जायचे. किती नवल वाटेल तुम्हाला. तुमचा तर विश्वासही बसणार नाही. देव खेळत असतो आपल्या जवळ येऊन. आपले ना तू खेळत नाही आपल्या जवळ काय देव येऊन खेळेल असा लोकांना देव खेळायला येत असतो. हा अनुभव कसा येईल. देव येत असेल सारीपाठ खेळायला. देवा तुम्ही आले. हो आलो. प्रल्हाद महाराज मला तुमच्या सानिध्यात करमत. चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये देवालाही करमत. देवही मंदिर सोडून येतो. सज्जनाची एवढी पावर शक्ती आहे, ताकद आहे. प्रल्हाद महाराज भागवत कथेचे पैसे घ्यायचे नाही आणि कोण्या दर्शनाला आलेल्या माणसाला हात पुढे पसरायचे नाही. ते घरचे सधन होते, श्रीमंत होते प्रल्हाद महाराज. आजही त्यांच्या घराण्यामधल्या लोकांकडे द्राक्षाचे बगीचे आहेत, डाळिंबाचे ऊसाचे शेत आहेत, राणा आहेत. त्या घराण्यातले प्रल्हाद महाराज 4 महिने चातुर्मास पंढरपूरला कथा करायचे. ते पांडुरंगाच्या मंदिरात. जसं मी या वर्षी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कथा केली नवरात्रामध्ये, तसं ते पण करत होते. आणि 4 महिने कथा पूर्ण झाली की कोणाकडून वर्गणी घेत नव्हते. म्हणजे आपण सप्ते करतो पण वर्गणीवर करतो. ते कोणाला पैसा मागत नव्हते. आणि शेवटच्या दिवसचा महाप्रसाद भंडारा ते स्वतःच्या खिशातून करत. किती अवधारे असेल, किती देवावर त्यांचा विश्वास असेल. तेव्हा प्रल्हाद महाराज अशी कार्तिकी वारी आली आणि प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की भागवत कथेची उद्या सांगता आहे, मोठा भंडारा होईल, तर आपण सर्वांनी या. महाराजांनी काल्याचं कीर्तन भागवत कथा समाप्त केली. म्हणजे त्यांचं सांगतो तुम्ही थोडं हृदयात जपून ठेवा. भागवतातल्या 9व्या स्कंदामध्ये जे भगवान श्रीकृष्ण दशमस्कंदाची पूर्ण आहुती झाली. शेवटचा श्लोक वाचला आणि प्रल्हाद महाराजांनी मुंडकं ठेवलं भागवताला पाया पडायसाठी. ते पुन्हा मुंडकं उचललं नाही. पा त्यांचा भाव, पा त्यांची भक्ती. त्या भागवत ग्रंथावर समर्पण होऊन त्यांनी आपला जीव प्राण सोडून दिला. किती भजन केलं असेल असं मरण येण्यासाठी, की कुठं दुखलं किंवा जखम झाली, कुठं दवाखान्यात नेलं, ना बस समर्पण. असे भागवतकार प्रल्हाद महाराज बडवे, त्यांच्याबद्दल सांगतो. ऐका थोडं महत्वाचं आणि प्रवचन समाप्त करतो. ते भागवत चालू असताना त्यांच्या कथेमध्ये एक पती पत्नीचं जोडपं यायचं. सर्वात अगोदर आणि सर्वात नंतर जायचं. फेटा होता बांधलेला, मारवाडी पगडी आणि चांगली साडी नेसलेली एक बाई रोज यायची. सर्वात अगोदर यायचं आणि सर्वात शेवट निघून जायचं. प्रल्हाद महाराजांनी उद्या सांगत आहे महाप्रसादाला आपण या. हे ते पती पत्नी शेवटून पाया पडले. महाराजांनी त्यांचा हातात हात घेतला की आपण उद्याला महाप्रसादाला या सांगते. हो म्हटले. आणि भोजनाची तयारी झाली सर्व. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पांडुरंगाला स्नान वगैरे, कपडे चढवले. आज गडबडीचा दिवस.
सर्व लोक येणं जाणं चालू झाले, तोरणं बांधले, पताका बांधल्या, मोठ्या आनंदात स्वयंपाकवाल्यांनी स्वयंपाक केला, महाराज सांगता कथेची केली आणि नंतर नैवेद्य आणला महाप्रसाद ताटामध्ये आणि देवाला समर्पण केलं. तुळशीचं पान, एक चम्मच तूप वाहून समर्पण केलं. पुरणाची पोळी देवाला नैवेद्याला होती. तू म्हणसाल तू इतकं सांगतो, तू होतं का तेव्हा? मी सांगतो ते गुडच्या पायकत जा. मी असं का नसं, मी जे सांगतो ते महत्वाचं आहे. कारण हे सर्व मी वाचलेलं आहे त्यांचं चरित्र. आणि एवढं मोठं त्यांनी पदार्थ केले, अंबाडीची भाजी केली, घुगऱ्या केल्या. अतुल महाराज तोंडाला पाणी काही येऊ देऊ नका. सर्व उसळ बिसळ होती मटकीची. एवढे पदार्थ केले आणि सुंदर देवाला समर्पण केलं. आणि देवाला सांगितलं भोजन करा. आणि खूपच भाव भक्ती. जिथं प्रेम आहे तिथं देव असतो, इथं प्रेम नाही तिथं देव कुठे? देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. महाराजांनी नैवेद्य दाखवला, दार पडदा बंद केला, काही वेळ बाहेर आले, पुन्हा आले आणि सोहळ्यामध्ये देवाला नैवेद्य दाखवून पुनश्च पंगत बसवली. जेवढे वारकरी होते त्यांना साष्टांग नमस्कार केला. पंढरपूरची पद्धत आहे की पंक्तीमध्ये केवळ बुक्का नाही लावत, तर बुक्का लावून सर्वांना साष्टांग नमस्कार घातला. रुक एकाच माणसाची होती की तो पगडीवाला श्रोता आपला रोज भाविक होता बिचारा, तो नाही आला. पहिली पंगत उठली, दुसरी उठली. तू चांगलं धोतर जोडी नेसून यायची. तर प्रल्हाद महाराज थांबले जेवणासाठी. मग बायाच्या पंक्ती चालू झाल्या आणि प्रल्हाद महाराज असे वाट पाहता पाहता त्यांचे डोळे लागले आणि भगवान आले त्यांच्या डोळे लागल्याबरोबर स्वप्नात. अहो तुम्ही जेवण करून घ्या, तुम्ही जेवायला आलेच नाही. जेवायला आले नाही तुम्ही, पोथीला येत होते. ते म्हटले माझं जेवण झालं, तुम्हीच मला जेवण दिलं, तुम्ही मला जेवण दिलं. म्हटलं हां, पहिलं पात्र तर तुम्ही मलाच दिलं. पहिल्या पंक्तीचे अगोदर मीच जेवण केलं. म्हणजे तुम्ही कोण? तुम्ही ते गोपाळपूरला राहत होते ते जोडपं, मीच तो. तर तुम्ही नाही आलेच नाही. मी प्रत्यक्ष सर्व पंक्तीत हजर आहो, सर्वांच्या पाया पडतो. तुम्ही आलेच नाही. त्यावेळेस भगवान म्हटले पहिलं पात्र तुम्ही मलाच दिलं. तो देवरूपी श्रोता, भागवत ऐकणारा, 4 महिने भागवत ऐकणारा म्हटला देव, मारवाड्याचा फेटा बिटा सारखा, गुजराती जोडा बिडा. तो म्हटला की मी पहिल्याच पंक्तीच्या अगोदरच जेवलो, तुम्ही आलेच नाही. मी आलो, तुम्ही मला स्वतः असं करून तर ताबडतोब देवानी ते रूप धारण केलं आणि कमरेवर हात देऊन ते दर्शन दिलं. तो मी, तो परमात्मा डोळ्याने प्रल्हाद महाराजांनी पाहिला की हा परमात्मा रोज माझ्या कथेत येऊन बसत होता आणि मी उंच आसनावर, माझा देव खाली बसतो. किती देवाचा नम्रता, परमात्मा किती चांगल्या भक्तासाठी देव किती लहान होतो, किती छोटा होतो. त्याला साधं आसन सर्वात अगोदर यायचं. काही कागद दिसला, कुठं कचरा दिसला तर भगवान तिथलं मंडपातलं उचलत होते. म्हणजे सर्वात अगोदर कशासाठी येत होते? बसण्यासाठीच नाही, मंदिरातली थोडी सेवा घडली पाहिजे याच्यासाठी प्रल्हाद महाराजांच्या भागवतात देव कागद उचलायचा, झाडून काढायचा आणि नवरा बायकोनं बसायचं. प्रल्हाद महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा 4 महिने भागवत ऐकलं पण मी ओळखलं नाही तुम्हाला. का बरं मला अशी मोहनी टाकली तुम्ही? भगवान म्हटले
प्रल्हाद, मी जर ओळख तुला दिली असती तर तू मन मोकळेपणानं माझी कथा केली. देवासमोर देवाची कथा काय सांगायची. आणि लोकांनी मला बसू दिलं नसतं, लोकांनी मला त्रास दिला असता. म्हणून मी रूप बदलून 4 महिने तुझ्या सानिध्याचा लाभ घेतला. माझी कथा तर मला माहीतच आहे, पण प्रल्हादा तुझ्या मुखातले शब्द मला गोड वाटतात, खूप ऐका वाटतं. प्रल्हाद महाराज धाडकन खाली पडले आणि देवाचे पाय पकडणार स्वप्नात होते. नमस्कार केला. त्यांची पत्नी गंगामय्या त्या म्हटल्या, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, का रडता तुम्ही, काय झालं. अगं तुला काय सांगू, 4 महिने जो श्रोता होता ना पती पत्नी, ते श्रोता कोण होते तुला माहिती आहे का. अगं ते देव होते, प्रत्यक्ष परमात्मा होते, ती रुक्मिणी होती. किती भाग्य आहे. परवा त्या बाईचं कुंकू लावून हळद लावून तू पाया पडली. ती बाई प्रत्यक्ष आदिशक्ती जगत जननी रुक्मिणी मातेचं तू पाया पडली. जो नित्य भगवंताची सेवा करतो मंदिरात येऊन, त्याला केव्हा तरी प्रत्यक्ष देवाचं दर्शन, त्याच्या हातचं केव्हा तरी देवाचं मंदिरात तुम्ही नैवेद्य दाखवता, केव्हा तरी देव तुमच्या हातचं प्रत्यक्ष येऊन जेवील. म्हणजे देव दगडाचा आहे अशी भावना ठेवायची नाही, तो प्रत्यक्ष जेवतोच, पण आपल्याला दाखवावं लागतो ती पाषाणाची मूर्तीला. पण तुम्ही जर भावना ठेवली तर एक दिवस निश्चित रूपेण तो चतुर्भुज रूप टाळून पण तुम्हाला ओळखवायला पाहिजे. ते ओळखणं मोठं कठीण आहे. त्याच्यासाठी आपल्यावर देवाचे अनंत उपकार पाहिजे. एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष देवानं पाणी भरलं, त्यांना नाही कळाला आपण किस झाड की पत्ती, आपला कुठं लाग आहे. आपण परमार्थात वावरतो, पण आपण एवढे मोठे नाही, आपण खूप छोटे आहोत. परंतु तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पण तुम्ही याच रस्त्याने चला, भजन पूजन करत चला, निश्चित रूपेण तो या रस्त्यानं भेटतो. कारण रस्ता चुकू द्यायचा नाही. तेव्हा रुक्मिणी माता भगवंताच्या बद्दल आणखीनही काहीतरी महत्वाचं सांगत आहे. ते वाक्य शेवटचं वाचतो आणि थांबवतो. रुक्मिणी स्वतःबद्दल काय बोलते हे वाक्य ध्यानात ठेवा. आपली तयारी तेवढी पाहिजे. अनेक संतों के मुख से आपके सद्गुणों की कथा मैंने सुनी है, तभी से मैंने निश्चय किया है कि आप जैसे निष्काम हैं वैसे ही मैं भी निर्विकार हूं. माझे मन कोण्या परपुरुषावर धावत नाही, मी एक निष्ठ आहे तुमच्या चरणाजवळ. वैसे ही मैं हूं निर्विकार और मैं आपका एक शुद्ध अंग हूं, आपका भाग हूं. मी तुमच्या एक अंगातलं अंग आहे, तुमच्या शरीरातला मी एक भाग आहो, अशी रुक्मिणी परिचय देते. तो परिचय जसं तिनं दिला, तो परिचयाचा अनुभव आपल्यालाही आला पाहिजे की मी सुद्धा परमात्माच आहो. आत्मा हा परमात्माच असतो, पण जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व साधना करावी लागते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा